संन्याशी जरी झालो, शास्त्र म्हणतंय त्यानं कोणासमोर वाकायचं नाही, दुरुक्तीचा दोष लागतो. देव स्वरूप असतो तो, म्हणून त्यानं देवासमोर वाकेल तर देवच देवाच्या पाया पडेल असा त्याचा अर्थ होईल. म्हणून संन्याशानं जगात कोणाच्या समोर वाकायचं नाही, त्यानं पित्याचं दर्शन घ्यायचं नाही. पण जन्माला घालणारी माता जर समोरून आली तर दंडवत घातल्याशिवाय राहायचं नाही. तू माझी आई आहे, तुझ्या दंडवताकरता दर्शनाकरता मी आलो. मला वाटतं हे आद्यगुरु शंकराचार्यापासून प्रभू रामचंद्रापासून ते अगदी आत्तापर्यंत आईचं श्रेष्ठत्व कधी बाधक ठरलं नाही, कधी ठरणार नाही. म्हणून तुमची आमची आई काय आणि जगाला निर्माण घालणारी करणारी आई काय, श्रेष्ठच आहेत बघा. विठ्ठल. मागे दुष्काळ पडला, बराच मोठा दुष्काळ पडला. का पडला याला कारण आहे. हिरण्याक्षाच्या वंशामधला रुरु नावाचा दैत्य होता, हिरण्याक्षाच्या वंशातला. आणि त्या रुरुच्या पोटी एक दैत्य जन्माला, दुर्गम त्याचं नाव. त्या दुर्गमाने विचार केला देवांवर विजय कसा प्राप्त करता येईल. आणि मग त्याने गंमत केली, त्याने ब्रह्मदेव प्रसन्न केले. देवतांची सगळी शक्ती जी आहे ती वेदामध्ये आहे, वेद मंत्र म्हणतात ते त्याच्याने बलवान होता. मग त्यानं वरदानच असं मागितलं की जगातले सगळे वेद माझ्या मालकीचे असावे. आता ब्रह्मदेव तथास्तु म्हणून गेले, पण जगातलं वेदाचं ज्ञान लोपलं. ज्यांचं पाठ होतं त्यांचं विसरलं आणि ते सगळे वेदाचं ज्ञान त्या दुर्गमाकडे गेलं. मला वाटतं उपकार आहे असा अजून कोणी जन्माला आला नाही, तो म्हणला नाही सगळ्या कीर्तनकाराचं माझ्याकडेच येऊ दे. फार कठीण होणार आहे ते. वेदाचं सगळं ज्ञान त्या दुर्गमाकडे गेलं. आता वेदाचं ज्ञान गेल्यामुळे यज्ञ बंद पडले, क्रिया बंद पडल्या, याग बंद पडले, उपासना बंद झाली. मंत्रच आठवणात म्हणतील काय. आणि मग मंत्रात सात्विकता असते, त्यात स्पंदन असतात. मंत्राची सात्विकता वातावरण निर्माण करते. पर्जन्य याग केलं की पाऊस पडतो, पण मंत्रच लोप पावल्यामुळे पाऊस पडेना, क्रिया बंद पडल्यामुळे देव नाराज झाले. देव नाराज झाल्यामुळे अवर्षण अर्थात दुष्काळ पडला. हजारो वर्षाचा दुष्काळ चालला, पाऊस पडेना, धरणी पिकायची बंद झाली, हिरवळ दिसेना, जीवन माणसं मरू लागली, पशु पक्षी मरायला लागले. आणि मग त्या दुर्गमाने इंद्राच्या नगरीवर स्वारी केली, अमरावतीवर. इंद्रही पळून गेला आपली गादी सोडून, त्यानं राजा झाला स्वर्गाचा, तो दुर्गम. आणि मग इंद्रच पळाला, मग सगळे देव त्याच्या मागे पळाले. आणि हिमालयामध्ये एका डोंगराच्या कपारीत जाऊन सगळे लपून बसले. मला वाटतं पळून गेल्यास माणसाचं डोकं जास्त चालतंय. मागं एकदा गेले होते 40 पळून, त्यांनी सरकार बदलिलं महाराज. हे सगळेच पळून गेले, डोंगरात बसून विचार करले आता काय करावं, आपलं सरकार कसं आणावं. मग कोणीतरी म्हणलं सरकार येतंय आपलं, पण आपल्याकडे जी अदृश्य शक्ती जगदंबा जगत जननी, तिला शरण गेलं पाहिजे. आणि मग त्या कपारीत बसूनच यांनी या गारफण, तिथे बसूनच यज्ञ, तिथे बसून देवीची उपासना चालू केली सगळ्यांनी. यांच्या उपासनेला फल आलं, जगदंबा यांच्या समोर प्रकट झाली. का बोलवलं, आई पाहतेस ना दुष्काळ पडलाय, पशु पक्षी मरतायत, आम्हालाही आमच्या राजगाद्या सोडून इथं कपारीत येऊन बसावं लागलं. आता तुझ्याशिवाय आम्हाला कोणाचा आधार नाही. तू अगोदर दुष्काळ नाहीसा कर, अगोदर हे जगत जीवन सुखी कर, म्हणजे आम्हाला जरा बरं वाटल. आणि मग त्या जगत जननीने, त्या दुर्गेने 100 नेत्राच्या द्वारे पाऊस पाडायला चालू केला. 100 नेत्र म्हणून नाव पडलं शताक्षी. मग नद्या, नाले, समुद्र भरायला लागले, पृथ्वीवर हिरवळ प्राप्त झाली, झाडं उगवू लागले, भाजीपाला उगवला, फळ फळावळ उगवली. आणि मग सगळेजण सुखी केले तिने. देवता सगळ्या आनंदित झाल्या. हे आई जगदंबे, तू आमच्या करता इतकं सगळं तयार केलं, अशी हिरवळ तयार केली, शाक अर्थात हा भाजीपाला तयार केलास, आणि देणारी म्हणून नाव पडलं शाकंबरी. आणि मग ते 1 नाही 2 नाही 9 दिवस आपल्या नेत्राच्या द्वारे इथे पाणी सांडत होती. ती उद्याच्या दिवशी म्हणजे पौष पौर्णिमेच्या दिवशी जन्माला आली. उद्या शाकंबरी पौर्णिमा.
अर्थात तिने जगताचं भरण पोषण करण्याकरता शाकंभरीचा अवतार घेतला. आमचे जगमित्र बाबा म्हणाले, तू तीच कृपाळू आई, जगाचं पालन पोषण करणारी आहेस. अभंगाचं पहिलं चरण आहे. आई बहु कृपावंत, 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 बहु कृपावंत, आई बहु कृपावंत, आई बहु कृपावंत, विश्वजनासी पोषित, आई बहु कृपावंत, विश्वजनासी पोषित, जय रघुमा देवी भजती, जय रघुमा देवी भजती, रघुमा देवी भजते, रघुमा देवी भजते, आई बहु कृपावंत, विश्वजनासी पोषित, विश्वजनासी पोषित, विश्वजनासी पोषित, आई बहु कृपावंत, विश्वजनासी पोषित, विश्वजनासी पूजित, विश्वजनासी आई बहु कृपावंत, विश्वजनाशी पोषित, तू फार कृपाळू आहेस. सगळ्या जगाचं भरण पोषण करणारी तूच आहेस. आणि मग तिच्या कृपेने देवताही समाधान पावतात. तिच्या कृपेने निर्गुण निराकार असलेलं परब्रह्मही सगुण साकार होत आहे. जगात जे जे काही कार्य होतं ते तिच्यामुळेच होतं. आपण तिला शक्ती म्हणतो, पण जे काही होतं ते तिने केलं की होतं. आणि म्हणून या जगातलं भरण पोषणाचं जे कार्य आहे तेही तीच करते. आता भली अशी काही माणसं आहेत, अन्न खात नाहीत पण जिवंत आहेत, पाणी पित नाहीत पण जिवंत आहेत. मग कशानं जिवंत आहेत? शक्तीनं. मग शक्ती कोणतीच आहे ती. ती स्त्रवते त्यांच्या उदरामध्ये, तीच त्यांना सांभाळते आणि ते महात्मे जिवंत राहतात, कार्य करत राहतात जीवनामध्ये त्यांचं. अनेक जण तिला शरण गेले आणि अनेक काळाचं तिने मनोरथ पूर्ण केलं. भागवतात अशी कथा आली, देवी भागवतात. सूर्यवंशातला राजा होता, नाव होतं श्राद्धदेव, आणि त्याच्या बायकोचं नाव होतं श्रद्धा. मुलगाच होईना. वशिष्ठाने सांगितलं पुत्र कामिष्टी करा. कुलगुरू वशिष्ठांच्या आज्ञेनुसार पुत्र कामिष्टी यज्ञ करायला घातला. दोघही पती पत्नी यजमान म्हणून तिथे उपस्थित झाले. श्राद्ध देवाला वाटायचं मुलगा व्हावा, राजा गादी चालवेल, पण त्या श्रद्धेला वाटायचं मला मुलगी व्हावी. तिनं ब्राह्मणाला टेबला खालून दक्षिणा दिली आणि सांगितलं मुली करिता मंत्र म्हणा. कोणा करता म्हणा? मुली करता. आता तसं टेबला खालून मिळास कोणाला वाटायलंय? महाराज तारखी बदललेत बाळासाहेब. आणि त्यांनी आता ते बिचारेले काय हो, त्याचा राणीचा आदेश होता आणि मिळाले 4 पैसे आपलं म्हणले त्यांनी मंत्र. मग व्हायचा तो परिणाम झाला, मुलगी झाली. राजाला वाईट वाटलं, तर मुला करता अट्टहास केला, मुलगी झाली. काय करावं? सगळे ब्राह्मण बोलवून घेतले. अरे पुत्र कामेष्टी, पुत्रा करता यज्ञ केला, मुलगी कशी झाली? त्यांनी खरं सांगितलं, म्हणजे आमची काही चूक नाही. मग आम्हाला टेबला खालून त्यांनी सांगितलं होतं मुलगी होई, आणि आम्ही आपलं त्यांची इच्छा पूर्ण केली. आता त्यांना बोलण्यात काय अर्थ होता? राजाला वाईट वाटायला लागलं. मुलीचं नाव ठेवलं इला. मुलीचं नाव ठेवलं इला.
पण आता राजा गेला वशिष्ठांकडे, गुरूंकडे. गुरुजी, राज्यपट चालवावा याच्याकरता मुलाची इच्छा होती. आता घडून येते, घडलंय, मुलगी झाली. आता या संकटातून तुम्हीच मला बाहेर काढा. आणि हे लक्षात ठेवा, जेव्हा जीवनात गरज पडते तेव्हा तेव्हा देवाचं दार वाजवण्याच्या अगोदर श्री गुरुचं दार वाजवी जा. ज्याने ज्याने श्री गुरुचं दार वाजवलं त्यांना देवाचं दार वाजवण्याची गरज नाही, देव त्यांच्या घरी आला. आणि ज्याने ज्याने गुरुला नाकारलं होता तो देव त्यांच्या घरून निघून गेला. फक्त आता हे जरा बोलताना शब्द जपून वापरतो, गुरु तपासून करा. आणि गुरुलाही विनंती आहे, शिष्य जरा हुडकून करा. हे फार अवघड झालंय आता. विठ्ठल विठ्ठल. वशिष्ठांकडे श्राद्ध देवाने विनंती केली, गुरु महाराज मुलाची इच्छा काहीतरी करा. आणि मग आता शिष्याकरता तळमळ करतो, त्याला श्री गुरु म्हणा. मनामध्ये तळमळ लागली, माझ्या शिष्याला अशी वाईट वेळ यावी. मग त्यांनी भगवान शंकराची आराधना केली. शिवजी, मुलगा होण्याची इच्छा होती पण मुलगी झाली, काहीतरी करा. मग जगातली पहिली लिंग बदलाची शस्त्रक्रिया त्यांनी पार पाडली. कोणी? शिवानी. मुलीचा मुलगा केला. पहिली शिवानी पार पाडली, दुसरी आमच्या ज्ञानोबानी पार पाडली. ज्ञानोबानी स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, जेही निमिष मात्रे देह पालटिला. स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. बदललं महाराज, ज्ञानोबानी केली. आता शास्त्र म्हणते आम्ही शोध लावला, हे आमच्या पुराणात अनादी आहे. आणि मग शंकराने त्या इलेचा मुलगा केला, नाव ठेवलं सुखद्युम्न. आता परत ऐका, हे फार विचार करण्याजोगं आहे. मुलगा झाला, नाव ठेवलं सुखद्युम्न. 16 वर्षाचा झाला मुलगा, दीपक महाराज 16 वर्षाचा. आणि मग आता मोठ्याची लेकरं जरा येडीच असते. त्यांनी काय केलं, आबा घोड्यावर बसली सगळी लेकरं, हे 16 वर्षाचे, शिकारीला म्हणून वनात गेले. आणि अशा वनात गेले, त्या वनाला पार्वती मातेचा शाप होता. त्या वनाच्या सीमेत गेल्याबरोबर पुरुषाची स्त्री होत होती. तिथं महादेव आणि पार्वती एकदा बसले होते. आणि नागासोधू हे संन्यासी कवावी जायले पाया पडाय. आता संसारिकाच्या घरी जायचा टाइम असतो महाराज, उगं उठलं की सुटं जायचं नसतं कवाई. लोक आम्हाला चहाला बोलत, आम्ही जात नाहीत. सकाळी महादेव पार्वती एकांतात बसले, संन्यासी पाया पडा गेले. पार्वती चिडली, अरे तुम्हाला काय काळ वेळ आहे का नाही, आम्ही नवरा बायको इथं बसलोत म्हणजे आलात का इथंच. तिनं शाप दिला त्या वनाला, या वनात कोणी पुरुष येईल तो स्त्री होईल. नवरा बायको शाप देऊन निघून गेले, पण शाप तसाच राहिला. आणि हे पोरग तिथं घोड्या सकट गेलं, सैन्य घेऊन गेलं. जेवढे सैनिक नेलते तेवढ्या दाशी झाले, आणि घोडं सुद्धा घोडी झालं महाराज. आणि हा सुखदेवनं परत इला झाला. त्या आता वनात बरं, आता स्त्री झाल्यावर त्या वनातून फिरता फिरता चंद्राने गुरुमाता गमनाचं पाप केलं होतं. आणि चंद्राला मुलगा झालता गुरुमाईपासून, नाव आहे बुध. तो चंद्रापेक्षा तेजस्वी आहे. आणि तो बुध तिथं वनात होता. या इलेने बुध पाहिला आणि मनात आला, हा नवरा पाहिजे आपल्याला. आता किती मोठी भानगड आहे. आधी पुरुष मूल स्त्री होता, शंकराने मुलगा केलं, पार्वतीच्या शापाने पुन्हा स्त्री झाला. त्या बुधासंग लग्न केलं, 12 वर्ष संस्कार केला, रामेश्वर संसार केला. मुलगा झाला, नाव ठेवलं पुरुरवा. आणि तिथून पुढं 12 वर्षानं लेकर झाल्यावर त्याला वाटायला मी राजा, हिथं ह्याचा संसार करून कसं जमनते. आता पुन्हा 12 वर्षानं ती घरी आली आणि वशिष्ठाला म्हणाली, गुरु महाराज तुम्ही तेव्हा बदलता, आता तुम्हीच बदला. आता वशिष्ठाला पुन्हा वाईट वाटलं, आता काय करावं बरं. वशिष्ठाने पुन्हा शंकराची आराधना केली. शिवजी म्हणले, आता माझ्याकडे खातं नाही, मंत्री बदललाय सध्या, काहीतरी करा. मग शिवजी म्हणले, मधला मार्ग. म्हणजे कसला मार्ग? 1 महिना स्त्री होईन आणि 1 महिना पुरुष होईल. काय म्हणतोय मी? 1 महिना स्त्री होईन, 1 महिना पुरुष होईन. आता 1 महिना स्त्री झाला की त्या बुधाचा संसार करायचा, आणि राजा झाला की येऊन राज्य चालवायचा. पण ते काय भानगड सोपी असते. वशिष्ठाचं काही समाधान होईना, तेवढी शंकराची पुन्हा आराधना केली. शिवजी आता याच्यातून तुम्हीच बाहेर काढा. शिवजी म्हणले, मग हे खातं माझ्याकडे नाही, मग हे आमच्या घरच्याकडे गेले. म्हणले, तुम्ही पार्वतीची आराधना करा.
ती तुमच्यावर कृपा करेल. आणि मग वशिष्ठ महाराजांनी जगदंबेची उपासना केली. तिला हाका मारू लागले वशिष्ठ महाराज, आई कृपा कर माझ्यावर. घाली आई धाव घाली आता धाव घाली आई धाव घाली आता धाव घाली आई धाव घाली आता धाव घाली आई धाव खाली आता धाव खाली आई धाव खाली आता धाव खाली आई धाव खाली आता धाव खाली आई धाव खाली आई आता धाव खाली आई धाव घाली आता धाव घाली आई धाव घाली आता धाव घाली आई धाव खाली आता धाव खाली आई धाव खाली आता धाव खाली आई धाव घाली आता पहाटे सकाळी धाव घाली आता पहाटे सकाळी धाव खाली आता पहाटे सकाळी धाव खाली धाव घाली आता पहाटे सकाळी धाव घाली आई पहाटे सकाळी धाव खाली आई धाव घाली आता धाव घाली 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 आई धाव खाली आता धाव खाली आई धाव खाली आता धाव खाली आई धाव खाली आता धाव खाली आई धाव खाली आता धाव खाली. फार विचार करू नका, अभंगच आहे. धाव घाली आई आता पहाते सकाळी. वशिष्ठाने अर्ध विनंती केली जगदंबेकडं. जगदंबा प्रकट झाली. काय पाहिजे सांगितलं नाही, असं मुलगी झालंय त्याचा मुलगा करा. आणि मग जगदंबेने त्याच्यावर पूर्ण दृष्ट कृपा केली. त्याच्याकडे पाहिलं आणि पाहिल्याबरोबर त्या येलेची पुन्हा मुलगा झाला, सुखद्युम्न झाला. महाराज म्हणाले जे जे त्या रुक्मादेवीकडे गेले त्यांची त्यांची इच्छा तिने पूर्ण केली. अभंगाचं दुसरं चरण आहे. रुक्मा देवी भजती 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 त्या काळात सगळ्यात वयोवृद्ध साधू गोरोबा काका आणि ह्या सगळ्या संत मंडळीत वयानं लहान जगमित्र नागा महाराज. त्यांचे सध्या 17-18 अभंग फक्त उपलब्ध आहेत. बरेच लोक पावले आणि जे 17-18 आहेत त्याच्यातही बरंच शुद्धाशुद्धता आहे. आता मी सगळे काढलेत हुडकून ते की तू त्या नाशिक भागाला म्हणत होते आपल्याकडं नव्हता. त्यांच्याशी संपर्क करून ते 17 अभंग काढलेत हुडकून. अजून कोणाकडे असतील पण लोक सांगत नाही. तू त्यांना वाटतं हे आपल्या बापाचं भांडवल आहे, कसं सांगावं. सांगत नाहीत, असं जाऊ द्या. रुक्मादेवी भजती मनोरथ त्याची पूर्ण होती. एक गोष्ट सांगतो आता, बाद झालं. जुन्या काळात
एक ब्राह्मण होता, नाव होतं देवदत्त. त्याला मुलगाच होईना आबा. आणि मग त्यानं दुसऱ्या मित्राजवळ गोष्ट काढली, म्हणजे मुलगा होईना, काय करू लागल. ज्या दोस्ताजवळ गोष्ट काढली तोही ब्राह्मण होता, नाव होतं गोभिल. ती गोभिल नावाचे ब्राह्मण असं म्हणाले, आपण पुत्र कामेष्टी करू, तुला मुलगा होईल. मग देवदत्त बसले आहुत्या द्यायला आणि गोभिल लागले मंत्र म्हणायला. आता यज्ञ म्हणजे हे कर्म आहे, ते सूक्ष्मता असते त्याच्यामध्ये. लोक यज्ञ करतात, स्वाहा म्हणतात, आणि स्वाहा म्हटल्यास काय करायचं असतं, समिधा टाकायच्या असतात, पण ते तसं नसतं. स्वा म्हटल्यास घ्यायच्या असतात आणि हा म्हटल्यास टाकायच्या असतात. स्वाहा म्हणून टाकल्यास त्याचं फळ मिळत नाही. स्वा म्हणताना घ्यायच्या आणि हा म्हणताना स्वाहा स्वाहा असं करावं लागत असतं. आणि मग ते गोभिल लागले मंत्र म्हणायला, तर तिथं आहोते द्यायले. या क्रियेत स्वर महत्वाचा असतो. वेदाला स्वर आहेत, स्वर महत्वाचा असतो. आमचे गुरुजी म्हणायचे, ज्याला कीर्तन करायचं त्याला स्वर कळावा, पक्वादाचा पेटीचा नाही, शब्दातला स्वर कळावा. उदाहरण घ्या, हरी शब्द आहे. हरी जर दीर्घ केला तर हरी म्हणजे सिंह किंवा हरी म्हणजे माकड. पण हरी जेव्हा रस वाचतो तेव्हा हरी म्हणजे हरण करणारा देव. म्हणून पत्रिकेत छापताना हरीला पहिली वेलांटी देत जा आणि म्हणताना बी पहिली वेलांटीच म्हणी जा. याला म्हणायचं स्वर. आता हे ज्याला कळत नाही त्यानं गाथ्याचा काय अर्थ राहावा हे सांगा. कठीण शब्द आपल्याकडे राव शब्द आहे, राव. काही अनुस्वार आपल्याकडे नुसत्या असतात, त्याचा उच्चार करायचा नसतो. तर राव शब्दावर जर अनुस्वार दिला राव, तर राव शब्दाचा अर्थ होतो पोपट. पण जर त्याच्यावर अनुस्वार नसला, उच्चार तोच असतो राव, पण त्याचा अर्थ होतो राजा. आता 2-4 टिपणं बसणाऱ्याने कसं करावं सांगा बरं, त्याचं कसं होईल. पण ते आता चालायला लागले बिचाऱ्याचं, कशाला असो. गोभिल लागले मंत्र म्हणायला आणि देवदत्त आहुत्या घालायले. गोभिलाचा स्वर गेला. स्वर गेल्यानंतर देवदत्त चिडले महाराज आणि राग गोभिलाकडे बघितलं. आता दोघही ब्राह्मण, दोघही हुशार. एका गायकाचा स्वर गेलो, दुसरा रागानं बघत नसतंय का, तसं झालं. गोभिलाचा स्वर गेला आणि देवदत्तानं रागानं बघितलं. रागानं बघितल्याबरोबर गोभिलाला राग आला. मी आज ब्राह्मण आहे, मी मंत्र म्हणालोय, जरा चुकलं म्हणजे कुठं बिघडलं. रागानं गोभिलानं शाप दिला त्या देवदत्ताला. तुला मुलगा होईल म्हणले यज्ञाच्या द्वारे, पण महामूर्ख जन्माला येईल. आणि ब्राह्मणाचा शब्द खोटा होतो का. मुलगा झाला पण महामूर्ख जन्माला नाव ठेवलं उतथ्य. अत्यंत महामूर्ख, त्याला काही कळत नव्हतं. आता मूर्खाची लांबलचक यादी दिली. आता ते काही सांगत नाही मी तुम्हाला. मूर्ख कोणाला म्हणावं, ते मूर्खाची लक्षणं ज्ञानोबांनी सांगितली, मूर्खाची लक्षणं भर्तृहरी नीतिशतकात सांगितली, मूर्खाची लक्षणं आपल्या रामदास स्वामींनी सांगितली, बरीच दासबोधामध्ये. आता मला ते एक आठवण, सखी मानली अंतुरी तो एक मूर्ख, बरंच काही त्याच्यात आहे. आणि मग ते मूर्ख झाला. 8व्या वर्षी त्याचं उपनयन केलं. त्याला गायत्री म्हणतात, गायत्री म्हणता येईना. आणि मग ते लक्षात आलं देवदत्ताचा शाप खरा झाला, हे मूर्ख जन्माला. पण त्याला बोलताही येत नव्हतं. आणि मग त्याला सगळे लोक नीट कोणी बोले ना, आणि घरातली नीट बोलनात महाराज. त्याला वाटलं आपण पळून जावं, सुशेनबुवाच्या संस्थेत बसावं. ते उतथ्य एक दिवशी पहाटेच उठला गेला महाराज पळून. काशीला जाऊ म्हणून गेला, पण काशीच्या अलीकडच गंगेच्या किनारी वनामध्ये कुटिया केली, तिथंच राहिलं. ते बोलता येत नव्हतं, काही नव्हतं. उगा आपलं काही वेळ रानातून शिकार करून आजी खायचं, बसायचं. काही शिकारी एका हरणाची शिकार करू लागले आणि ते हरिण या उतथ्याच्या कुटी समोरून पळून गेले. ते शिकारी त्या झोपडीच्या समोर त्या उतथ्याला विचारले, आमची शिकार पाहिली का. त्याला बोलताच मुक होतं. ते त्याला एकच शब्द तेवढ्यात त्यांनी चाकू दाखवून विचारलं, सांग शिकार पाहिली का. त्या भेन तोंडातून शब्द निघाला, काय ते काय शब्द आहे का, कसं रे असं म्हणलं त्यानं. आणि ते पारधी म्हणजे अरे येड दिसले, चला. ते गेले शिकाराच्या महाग निघून. पण ह्याला आनंद वाटायला,
मला बोलताच येत नव्हतं, पण हे यायला लागलं की हे म्हणायला. आणि मग त्या झोपडीत बसायचं तेवढंच म्हणायचं नाही, ए ए ए. आणि हे ए जे आहे ना, हे महासरस्वतीचं बीज आहे. नवार्ण मंत्र आहे, ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे. त्याच्यातलं हे एम जे आहे ते सरस्वतीचं बीज आहे. सरस्वतीला वाटायला माझं लेकरू मला हाका माराले. बाई भोळी, लई भोळी महाराज. महादेवा इतकीशी बाई भोळी आहे. तिला वाटायला माझं लेकरू मला हाक माराले, हे म्हणाले. ती प्रकट झाली. आता सरस्वतीच ती डोक्यावर हात ठेवल्याबरोबर 4 वेद खडखड 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 मुख देत म्हणायला. आणि मग नगरीत परत आलं. मग सत्कार फितकार हे झालं. पुन्हा ते पुन्हा होतच असते ते सत्कार ते. पण हे होण्याकरता कृपा कोणाची? जगमित्र महाराज म्हणाले, रकुमादेवी सभजती, रखुमादेवी सभजती, रकुमादेवी सभजती, देवी सभज मनोरथ त्याचे पूर्ण होते, मनोरथ त्याचे पूर्ण होते. पूर्ण होते, मनोरथ जाते पूर्ण होते, मनोरथ जाते रखुमादेवी सभजती, मनोरथ ज्यांचे पूर्ण होती, मनोरथ ज्यांचे पूर्ण होती, मनोरथ ज्यांचे पूर्ण होती. रखुमादेवी सभजती, मनोरथ ज्यांचे पूर्ण होती, मूर्खातला महामूर्ख, पण जगदंबेनं त्याच्यावर कृपा केली. ज्ञानातला ज्ञानी झाला. कशी दिसते महाराज, काय शृंगार केला त्याने. महाराज म्हणाले अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये, दिव्य वस्त्र कुंकुमल्याली, दिव्य वस्त्र कुंकुमल्याली, दिव्य वस्त्र कुंकुमल्याली, दिव्य वस्त्र कुंकुमल्याली, रत्न भरणे ती शोभरी, रत्न भरणे ती शोभली, रखुमादेवी सभजती, रखुमादेवी सभजती, रत्न भरलेली शोभती, रत्न भरलेली शोभती, रखुमादेवी सभजती, रखुमादेवी सभजती. कशी दिसते, काय शृंगार केला. म्हणाले दिव्य वस्त्र कुंकुमल्याली, रत्नाभरणी ती शोभली. तिने दिव्य वस्त्र धारण केले, कपाळ भरून तिनं कुंकुम लावलंय, अनेक रत्न तिनं धारण केले. ती भरून दिसते याच्यामध्ये. काही साधक आणि जगमित्र बाबांना विचारलं, बाबा अशा रुक्मिणीची तुम्ही उपासना करता? आता रुक्मिणीचं वर्णन करणारे जगमित्राचे 2 अभंग आहेत बरं का. हे एक आहे आणि दुसरा एक अभंग आहे, पण तो प्रसिद्ध नाही, म्हणजे गाथ्यातच नाही, सापडला नाही तो अजून, पण मी वाचलाय. आपले रामदास स्वामींचे शिष्य होते भीमस्वामी बाळू महाराज. आणि त्या भीमा स्वामींनी त्या काळामध्ये जगमित्राचं चरित्र लिहून ठेवले. आता सध्या आपल्याकडे उपलब्ध नाही. जगमित्राचं चरित्र आता 2च अभंगाच्या आधारे आपल्याकडे, एक नामदेवानी अभंग लिहिला 63 चरणाचा, आणि महिपती बुवानी संत चरित्र लिहिलं 19वा अध्याय भक्तविजयामध्ये. हे 2च आधार आहेत आमच्याकडे संप्रदायाकडे. आपल्या सध्या तरी कोणाकडे माहित नाही, माहित लोकांना. पण माझ्या वाचनात आलं ते अजगावकरांच्या पुस्तकात. अजगावकर म्हणजे फार जुने लेखक, राजवाड्याच्या बरोबरीचे. त्यांनी लिहिलं की जगमित्राचं चरित्र त्या काळात रामदास स्वामीचे शिष्य भीमास्वामींनी लिहिलं होतं.
आणि ते भीमास्वामी मठाधिपती होते तिकडे निजामाबाद तिकडच्या पीठाला. आता त्यांनाही झाले 200-400 वर्ष, कोणाला भीमास्वामीला. आता तिथं जाऊन तिथल्या त्या संस्थांचे जे कोणी आता विद्यमान महंत आहेत त्याला पाया पडावं लागेल आपल्याला. आणि ते असलं काही भीमास्वामीचं लेखन तर द्या म्हणावं लागेल, म्हणजे त्यांच्याकडे असलं तर, आणि आपल्या नशिबात असलं तर त्यांच्याकडे आपल्याला मिळलं. तर त्याच्यामध्ये सांगितलं त्याने की रखुमादेवीचं वर्णन करणे 2 अभंग आहेत, त्याच्यात हा एक आहे. साधकाने विचारलं, बाबा तुम्ही रखुमाईची उपासना करता? बाबा म्हणाले, आम्ही तिची उपासना करतोच, पण आम्ही तिच्याही अगोदर तिचा जो वर आहे त्याची उपासना करतो. अभंगाचं शेवटचं चरण आहे, रखुमादेवी वराचे चरणी, रखुमादेवी वराचे चरणी, रखुमादेवी वराच्या चरणी, रखुमादेवी वराच्या चरणी, रखुमादेवी वराचे चरणी, रखुमादेवी वराचे चरणी, रखुमादेवी वराच्या चरणी, रखुमादेवी वराच्या चरणी. जगमित्र नागा लोटांगणी, जगमित्र नागा लोटांगणी, रखुमादेवी वरासी भजती, रखुमादेवीचा भजती. जगमित्र नागा लोटांगणी, जगमित्र नागा लोटांगणी, रखुमादेवी भजती, रखुमादेवीचा भजती. रखुमादेवी वराच्या चरणी, जगमित्र नागा लोटांगणी. ध्रुपदात मात्र रखुमादेवीस भजती, मनोरथ त्याचे पूर्ण होती. जगमित्र नागा म्हणाले, आम्ही तिच्या वराच्या चरणी दंडवत घालतो, तिची जी उपासना करतात त्यांची सकल इच्छा पूर्ण होते. मला वाटतं ते इथं प्रत्यक्ष पाहायला मिळते. हा संपूर्ण डांगे परिवार जगदंबेची उपासना करतो, आराधना करतो, आणि त्यांच्या सकल इच्छा आकांक्षा ही जगदंबा पूर्ण करते. आणि म्हणून हा कार्यक्रम दिवसेंदिवस इतका आनंदमय प्रेममय होत चाललाय. इथे येणारा भाविक होतो, इथं येणाऱ्याची अपेक्षा संपते, इथं आल्यास काही मागं वाटत नाही. आणि विशेष या जागेचं काय पुण्य म्हणा, महाराष्ट्रात ज्यांनी महाराष्ट्र गाजवला, तारका मागून मिळत नाही ते लोक इथे येऊन बसतात. हे सगळे आता मी 7 दिवस झालं पाहायला लागलो. माझी काही कथा नव्हती इथं, दुसऱ्याच बुवाची होती, पण माझा नंबर लागला. आणि मग ते नंबर 3च लावला. आता ते काही कोणाचं नाव घ्यायचं कारण 3 लावला. आणि मग आता 7 दिवसात बघायला लागलो, लय महाराज लोक आले, कथेला बसून गेले, काही कीर्तनाला येऊन गेले, काही कसे काही साधक आले, काही ज्ञानी आले, काही भक्त आले, काही प्रेमी आले. आणि इथं भाव सांगतोय का, असं कोणी म्हणायचं नाही की कार्यक्रम बाळासाहेबाचा डांगे परिवाराचा नाही, कार्यक्रम तुमच्या आमच्या सगळ्याचा. हक्कानं करायचं, हे हक्काचं घर, हे सगळ्या करता सगळ्यांनी मिळून हे आमचं म्हणून करण्याचं काम, आणि करतो. सगळे इथं प्रेम करणारी महाराज मंडळी आहे, येतात हक्काने फोन करून, आम्ही येतोय बरं का आज, हक्काने येऊन कार्यक्रम पार पाडतो. तुम्हीही परिसरातले सगळे भाविक भक्त सहकार्य करता, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हाला. आणि असं म्हणायचं नाही की आम्ही बाळासाहेबाला देतो किंवा डांगे परिवाराला देतो, त्यांच्या सप्त्याला देतो, नाही, आपण यांना देत नाही, आपण देतो जगदंबेला. आणि मग असंही म्हणू नका की आम्ही जगदंबेला देतो म्हणजे या लोकांनी आमची नोंद ठेवी, अजिबात नाही. आपली नोंद जगदंबा ठेवी, आपण द्यायचं तिलाच, आणि नोंद सुद्धा तिनच ठेवायची आपली. यांच्याकडून अपेक्षा करायची नाही यांनी आमचं नाव घ्यावं, यांनी आम्हाला असं म्हणावं, गरज नाही. यांचं काय संबंध आहे, हे तुमच्या आमच्यासारखे सेवक आहेत, फक्त हे जरा आपल्यापेक्षा पुढच्या नंबरातले आहेत. हे जरा रोज करायला तर आपण वर्षाला एकदा कवा तरी करायला लागलो, एवढीच गोष्ट खरी. म्हणून अशीच तनाने मनाने धनाने श्रद्धेने सेवा सगळ्याकडून घडावी. हे सगळ्या महाराज मंडळीचं प्रेम या कुटुंबावर असावं. जगदंबेची सेवा ही सगळ्यांना आम्हाला घडावी,
अशी जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. आम्हाला सद्बुद्धी व्हावी, परमार्थामध्ये दिवसेंदिवस वृद्धी व्हावी असंही मागणं जगदंबेच्या चरणी करतो. माझ्या वाणीला विराम देतो. आता 7 दिवस झाले मी सांगायच लागलो, आता अजून कवर सांगू म्हणून काही चिंतन करण्याचा मानस नव्हता. उगं जगमित्रांचा एखादा अभंग घ्यावा, जरासं काही सांगावं म्हणून थोडासा प्रयत्न केलाय. झालेली सेवा पुन्हा पुन्हा जगदंबेच्या चरणी तुम्हा समक्ष रसिक वर्गांच्या चरणी समर्पित करतो.